गुढीपाडव्याचा प्रत्येक घटक अर्थपूर्ण आहे आणि त्यांच्या खोलवर वेगळ्या पौराणिक आणि ऐतिहासिक कथा एकत्रित होतात, ज्यामुळे या सणाला असाधारण आध्यात्मिक वजन मिळते. भगवान ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेला विश्वाची निर्मिती सुरू केली. हा शब्दशः काळाचा पहिला दिवस आहे. हा दिवस साजरा करणे म्हणजे वैश्विक सुरुवातीची पावती आहे. तसेच हा उत्सव रामायणाशीही जोडतो. गुढी ही रावणाचा पराभव करून भगवान रामांच्या अयोध्येत परतण्याशी संबंधित आहे. शहरातील लोक ध्वज आणि उत्सव साजरा करतात आणि ह्या दिवशी फडकवलेली गुढी त्या प्राचीन स्वागत घराचा थेट जिवंत प्रतिध्वनी आहे. सणाचे धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व. गुढीपाडव्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पौराणिक कथेनुसार ह्याच दिवशी भगवान सूर्याने सूर्य सिद्धांताचे ज्ञान प्रकट केले होते. ज्योतिषशास्त्रात ह्या दिवसाला विशेष स्थान आहे. 3.5 मुहूर्त. गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी, बळी प्रतिपदेचा अर्धा भाग मिळून 3.5 मुहूर्त बनतात. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य यशस्वी होते असे मानले जाते. खरेदीसाठी शुभ. नवीन वाहन, सोन्याचे दागिने किंवा नवीन घराची खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. चैत्र नवरात्री. उत्तर भारतात ह्याच दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते, ज्याची सांगता रामनवमीने होते. थोडक्यात पूजाविधी. गुढीपाडव्याच्या दिवशी घराची स्वच्छता करून दारासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पाने, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर तांबा उपडा ठेवून गुढी उभारली जाते. नैवेद्य आणि परंपरा. ह्या दिवशी श्रीखंडपुरी, पुरणपोळी यासारखे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. पूजेनंतर कडुनिंबाची पाने, जिरे आणि गूळ यांचा प्रसाद दिला जातो, जो आरोग्यासाठी लाभदायक मानला जातो. गुढीपाडवा तिथी आणि शुभमुहूर्त. 19 मार्च रोजी प्रतिपदा तिथी ही सकाळी 6:52 सुरू होऊन ते 20 मार्च रोजी पहाटे 4:52 असेल. उदय तिथीनुसार 19 मार्च रोजी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. 19 मार्च रोजी सूर्योदय सकाळी 6:26 असेल. गुढी उभारण्यासाठी सकाळी सूर्योदयानंतरची वेळ अत्यंत शुभ मानली जाते. तसेच दुपारी 12:04 ते 12:53 या वेळेत अभिजित मुहूर्त असल्याने ह्या काळातही धार्मिक विधी करू शकता. तसेच तुम्हा सर्वांना आमच्या चॅनलतर्फे गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका.